हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने दोडक्याची रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेसुद्धा स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आज नेमकं काय बनवणार आहोत. दोडका तर आपल्याला इथे कट करून घ्यायचाच आहे, पण शेवट की नक्की आपण दोडक्यापासून काय बनवलं आहे हे कोणालासुद्धा समजणार नाही. नको नको म्हणणारे मागून मागून खातील एवढा भन्नाट असा दोडका आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी दोडका घेतलेला आहे, 250 ग्रॅम दोडका आहे. तर आपल्याला दोडका स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा. इथे मी दोडक्याच्या सालीसुद्धा वापरायच्या आहेत आपल्याला. वरतून मी दोडक्याच्या शिरासुद्धा नाही काढलेल्या. आपल्याला असाच दोडका बारीक कट करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तुम्ही रेसिपी यापूर्वी कधी केलीसुद्धा नसेल, एवढी भन्नाट चवीची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर दोडके आपल्याला चौकोनी फोडीमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी सगळे दोडके कट करून घेतलेले आहे. दोडके कट केले की आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे दोडके आपण कट करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि चालू बंद करून आपल्याला दोडका वाटून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी दोडका वाटून घेतलेला आहे. खूप जास्त बारीकसुद्धा नाही वाटलेला, थोडासा आपल्याला जाडसर दोडका ठेवायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण दोडका एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. इथे मी 1 कांडी पूर्ण मोठी लसूण घेतलेला आहे. लसूण घातल्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मिरचीसुद्धा मी जाडसर वाटून घेतलेली आहे. मिरची वाटल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल गरम झाले की इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतले होते. कांदा घालायचा आणि आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. एकदम वेगळ्या पद्धतीची आहे, अगदी झटपट होते, पण खायला तेवढीच चविष्ट लागते. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी कांदा व्यवस्थित ट्रान्सफर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. कांदा परतला की जे आपण मिक्सरला वाटण तयार केलं होतं मिरची आणि लसूण, ते वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मिरचीचा तिखटपणा व्यवस्थित परतला की अगदी कमी होतो. तर इथे पाहू शकता मी मिरचीसुद्धा छान अगदी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे. तुम्ही जर या पद्धतीने दोडक्याची रेसिपी केली तर सगळेजण आवडीने खातील. तर मिरची व्यवस्थित परतली की जो दोडका आपण मिक्सरला वाटून घेतला होता आपल्याला तो दोडका घालायचा आहे आणि व्यवस्थित परत दोडका मिक्स करून घ्यायचा आहे. आपण जर ह्या पद्धतीने दोडक्याची भाजी केली तर कुणाला समजणारसुद्धा नाही नक्की आज आपण कशाची भाजी केलेली आहे. दोडका नको नको म्हणणारेसुद्धा मागून मागून खातील. तर दोडका व्यवस्थित मिक्स केला की आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवर भरपूर अशा मी दोडक्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा. तर झाकण ठेवून आपल्याला दोडका छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 वेळा मी दोडका झाकण ठेवल्यानंतर हलवून घेतला होता. इथे आपण दोडक्यामध्ये कुठेसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. अगदी आपण वाफेवर हा दोडका शिजवून घेतलेला आहे. तर झाकण काढून पाहूया आपण, छान अगदी व्यवस्थित हा दोडका शिजलेला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.